नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेच्या वतीनं जोरदार प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतं। नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वात जे आहे ते सगळ्या उमेदवारांचा प्रचार या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो। आपल्यासोबत आमदार बालाजी कल्याणकर आहेत। काय सांगाल आमदार साहेब, गल्लीबोळात भेट घेताय, मतदारांना आवाहन करताय? मी या भागाचा आमदार आहे, नांदेड उत्तर मतदारसंघातला। आणि आज या प्रभाग क्रमांक 3 सांगवी येथून आमच्या पूर्ण गावच आहे आमचं, कारण माझी जमीन शेती सगळी इकडे या सांगवीमध्ये आहे। आणि आज प्रचाराचं नांदेड वाघाळा शहर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सुरुवात झालेली आहे। आज हनुमान मंदिर महादेव मंदिरला प्रचाराचं नारळ फोडून आज सुरुवात केलेली आहे। आमची या भागाचे उमेदवार आमच्या प्रतीक्षा बापूराव गजबारे, तसेच आमचे सुशील कुमार चव्हाण, कारण माझ्यासोबत होते पहिले नगरसेवक माझे सहकारी। आमच्या मामीसुद्धा या सांगी गावाच्या स्थानिक आहेत, भूमिपुत्र आहेत। ते सुद्धा आपल्या करुणा भीमराव कोकाटे, हे श्याम कोकाटेचे मातोश्री आहेत। आणि आमचे संदीप आहे, हे तर त्यांचे वडील 3 टर्म होते, हे 2 टर्म होते। म्हणजे असे या भागाचे नगरसेवक आहेत, स्थानिक आहेत, प्रॉपर जमिनी याच्या इथंच आहेत। म्हणजे संदीप गाडेवाले हे सुद्धा ओपन सर्वसाधारण पुरुषमधून आहेत। आता मला एकच सांगायचं की आज सुरुवात झाली प्रचाराची आणि 100% जनता माझ्या पाठीशी आहे, कारण विकास केलेला आहे, विकास आणि एकेतून नव्या उद्याची सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळं 100% जनता या 4ही उमेदवाराला 15 तारखेला धनुष्यबाणावर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करेल, याची कारण जनतेवर माझा विश्वास आहे। कारण मलाही 2 टर्म या भागाचा आमदार केलं, नांदेड उत्तर मतदारसंघातला। आज या भागाचा मी प्रतिनिधी आहे, लोकांची सेवा करतो, जनसेवा करतो। आज चांगले उमेदवार या भागातून दिलेले आहेत, 4ही उमेदवार सक्षम आहेत आणि 100% जनता यांच्या पाठीशी राहील, माझ्या पाठीशी राहिलेली आहे। आमदार साहेब, आज जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडणार आहे, भाजपाचं मोठं आव्हान तुम्हाला असणार आहे, काय वाटतं सभेवर? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे नेते आहेत। आपले उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब सुद्धा महायुतीचे नेते आहेत। कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी महायुती झालेली आहे, शिवसेना भाजप पहिलेपासून। आज 50-60 वर्ष झालं शिवसेना भाजपसोबत युती राहिलेली आहे, दुसऱ्यासोबत युती केलेली नाही। म्हणजे मला सांगायचं की आज ठीक आहे, स्थानिकला इथं आमचं काही कुरबुर झाली असेल, जमलं नसेल वाटाघाटी म्हणून त्याच्यामुळं आम्ही इथं अलग लढत आहे। शिवसेना आम्ही आमच्या स्वबळावर लढत आहे, भाजप त्यांच्या स्वबळावर लढत आहे। ठीक आहे, काय होईल तर होऊ द्या। मी आज या भागाचा आमदार असलं तरी मी 40 उमेदवार उभे केलेले आहे शिवसेनेचे। 100% येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा महापौर होईल, मला जनतेचा विश्वास आहे। मी जनतेचे या भागाचे कामं केलेले आहे, मंदिराचं शिवशीकरण, शेडचं। आज मला सांग, गोरगरिबाचे बघितलं किती मोठं शेड आहे या सांगवीला। आज मला सांगा, या गावामधले गरीब शेतकरी आहेत, या गावातल्या आरक्षणमध्ये जमिनी गेल्यात आणि रेल्वे डिव्हिजनमध्ये गेल्यात, एअरपोर्टमध्ये जमीन गेल्यात, याची काही शिल्लक राहिली नाही शेतकऱ्याचं। म्हणून मी याला जे परवडणारी गोष्ट आहे ते आज एवढं रस्ते झालेत सीसी कॉन्क्रीटचे, तसेच मंदिराचे सुद्धा शिशुभीकरण शेड मोठं केलेलं आहे। चांगले प्रोग्राम होतात, सांस्कृतिक लग्न कार्यक्रम या गावामध्ये होतात। मला याचाच आनंद वाटतं की मी या जनतेने मला आशीर्वाद दिला आणि याच्या जनतेचं मी जे काय आहे ते 100% काम केलेलं आहे। जनता माझ्यावर विश्वास ठेवील। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांवर विश्वास आहे, ते तळमळीचे आहेत, काम करणारे आज महाराष्ट्राचं नेतृत्व करतात एकनाथभाई शिंदे साहेब। 100% जनता आमच्या शिवसेनेच्या पाठीशी आहे। येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त या भागाचे नांदेड उत्तर मतदारसंघातले नगरसेवक 100% निवडून येतील धनुष्यबाणावर। बरं आमदार साहेब, आपण बघतोय नांदेड दक्षिणमध्ये दादाजी राष्ट्रवादी आणि तुमची शिवसेना एकत्र आली, उत्तरमध्ये तुम्ही एकटे पडलेत का? एकटे नाही, आता ठीक आहे, राष्ट्रवादी माझ्याकडं प्रस्ताव नंतर उशिरा घेऊन आली, त्याच्यामुळं थोडं काही अडचणी आल्या। मात्र आम्ही जे युती करायची होती शिवसेना भाजप संघ, कारण पहिलेपासून युती शिवसेना भाजपची युती राहिलेली आहे। कारण आमच्या सगळ्या जनतेचं एकच म्हणणं होतं की बा शिवसेना भाजप संघ युती करा। कारण तुम्ही बघितलं असेल, तुम्ही स्वतः फिरले असेल, एकच जनतेचं म्हणणं आहे की बा शिवसेना भाजप संघ युती झाली पाहिजे। हे माझं सुद्धा ध्येय होतं, माझा विचार होता। युती कोण तोडली? युती तोडायचं कारणच नाही, फक्त काय खाली शिटवून झालं, त्याने 6 सीटा घ्या म्हणले, 7 घ्या म्हणले। मी म्हणलं होऊ शकत नाही, मी या भागाचा विकास केलेला आहे, या भागाचे मोठमोठे प्रोजेक्ट आणलेले आहेत। इनामी जमिनीसारखा प्रश्न आहे, आसुलाबादचा 50-60 वर्षाचा निजाम काळातला प्रश्न आहे, ते सुद्धा मी मार्ग लावलेला आहे। हे कोणाला लक्षात आलं नाही। निजामकालीन जमिनीचा जो प्रश्न होता, काल बावनकुळे आले होते, ते असं म्हणतात की अशोकराव चव्हाण यांनी त्यात विशेष लक्ष घातलंय, विखे पाटलांसोबत सुरुवातीला बैठक घेतली आणि त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागलाय। तुम्ही इकडे दावा करताय की तुमच्यामुळे लागला? हे बघा, मागच्या 5 वर्षामध्ये
मागच्या आमदारकीच्या, त्यावेळेस मी तेव्हापासून पाठपुरावा केला. जेव्हा जनता इथली, ज्याच्या जनतेच्या अडचणी असतील, रस्त्याची अडचण असेल, कोणाची जमिनीची अडचण असेल, कशाची अडचण असेल, जनता कोणाकडे जाते? दुसऱ्या नेत्याकडे थोडंच जात असती. जिथला आमदार ती आहे त्याच आमदाराकडे जाते, त्याच आमदाराकडे परत मागणी करते. तेव्हा मला मागणी आली, मी त्याचा पाठपुरावा, मला हे विषय माहीत नव्हता आणि त्यालाही माहीत नव्हता विषय कोणता आहे. मग आतापर्यंत का मार्ग लावला नाही? अहिल्याबाई स्मारक सुद्धा मी मार्ग लावलेला आहे. हे सगळ्या जनतेला माहीत आहे, देवाला माहीत आहे. खाली माहीत नसलं तर देवाला तर माहीत असेल कोणं काम केलंय, कोणं पाठपुरावा केला. ठीक आहे, हे काही म्हणून द्या. आज मंत्री महोदयानं दखल घेतली तरी मंत्री महोदयाच्या हातानं काम झालं. मी मागणी केली मंत्री महोदयाला, त्याच्यात काय मला सांगा. ठीक आहे, मंत्री महोदयानं मागणी केली, मी त्याचं अभिनंदन करतो. कारण मी बी पाठपुरावा केला. मी 24 तास त्याच्या पाठपुराव्याला एकही कॅबिनेटला असं म्हणजे विचारलं, म्हणजे मागणी केली नाही की हर कॅबिनेटला त्याच्याकडे जाऊन साहेब हे इनामी जमिनीचा प्रश्न आहे, हे महत्त्वाचा प्रश्न आहे. गोरगरिबाचे लग्न होत नाहीत, कोणाचं फ्लॉट विकत नाही, कोणाचं बँकेचं लोन घ्यायचं, कोणाला मुलाला व्यापार टाकून द्यायचं, ते होत नाही. मग इतके दिवस काय लावले नाही तुम्ही मार्ग? हे जे स्थानिक नेते असतात त्याच्यावर मला टीका करायची नाही. कोणीही माझ्यावर टीका किती करू द्या, जनता माझ्यासोबत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब माझ्यासोबत आहे. जेव्हा मुख्यमंत्री असताना एकनाथभाई शिंदेसाहेबाचा, तेव्हापासून मी त्याचा पाठपुरावा केला. त्यावेळेस एक विखे पाटील मंत्री महोदय होते. विखे पाटील साहेबाला विचारा, मी त्याचा पाठपुरावा किती केला, कोणं केला, कृषी महाविद्यालय कोणं आणलं आणि दवाखाना कोणं आणला, उपजिल्हा रुग्णालय कोणं आणलं. आज मला सांगा, गोरगरिबाला जाण्यासाठी 200 रुपये लागत होते आज विष्णुपूरला. आज जायची गरज आहे काय? तर पावडेवाडी 2 किलोमीटर दवाखाना आहे, ऑटोमध्ये 10 रुपये जाऊ शकते. म्हणजे असे प्रोजेक्ट त्यानेच केले, मी काहीच केलं नाही. मी फक्त आमदार राहिलो, त्याला सगळं श्रेय द्या. दवाखान्याचं श्रेय द्या, कृषी महाविद्यालयाचं द्या, हे रस्त्याचं श्रेय द्या. मी काही केलं नाही. मी जनतेची फक्त नुसती पाया पडत राहिलो. असंच धरा की त्याने माझी दखल घेतली. एवढी मोठी दखल माझ्या गरीब माणसासारख्याची, माझ्यासारख्या सामान्य माणसाची दखल त्याने घेतली म्हणजे मी जितलो. बस, मला काही पाहिजे नाही. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जनता माझ्यासोबत आहे, जनतेला माहिती आहे, देवाला माहिती आहे. यायला माहीत नसलं तर देवाला माहिती आहे. कुणं काम केलं, कुणं पाठपुरावा केला, तुम्ही देवाला जाऊन विचारा कुणं केलं ते. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर होते, जे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचार करताना पाहायला मिळतात. आणि नांदेडमध्ये जे आहे ते मुख्य प्रश्न होता निजामकालीन जमिनीचा, तो सोडवण्यात आलाय. आणि काल बावनकुळे यांनी जो हा प्रश्न अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात सोडवला असा दावा केला होता. याला आमदार बालाजी कल्याणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर केलं. खाली जरी कोणाला माहित नसलं तरी देवाला माहित आहे तो प्रश्न पुढे सोडला. अशा पद्धतीने जे आहे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पलटवार केला. ज्ञानेश्वर रोडे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.